मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। बरेच दिवस झाले मी यूट्यूब शूट नाही केला, बरेच 10 दिवस। तर थोडा मी जास्त इंस्टाग्रामवरती जास्त ॲक्टिव्ह आहे आणि बाकी काही गोष्टींवरती काम करतोय, तर त्याच्यामध्ये पण थोडा बिझी होतो। एनिवेज आज करतोय पण प्रेप एकदम ऑन पॉईंट चालू आहे ना। वर्कआउट, डाईट, रेस्टचा थोडा इश्यू होतोय कामामुळे, पण ठीक आहे। आता तुम्ही स्टार्टिंगपासून बघत आलात फिजिक, त्याच्यामुळे तुम्हाला समजत असेल की चेंज होते नाही होते। तर आज करतोय हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स। ओके, तर हॅमस्ट्रिंगमध्ये आय थिंक इथे एकच मशीन आहे ज्याच्यावरती मला 6 ते 7 सेट करावे लागतील। त्याच्यानंतर स्टिफ लेग करेन, स्टिफ लेग नंतर मी ग्लूट्स करेन, म्हणजे मोस्ट प्रोबेबली ग्लूट्स फोकस्ड वर्कआउट करेन, हॅमस्ट्रिंग जरा कमी करेन। तर चला मग, मला वॉर्मअप तर झालेला आहे, डायरेक्ट सेट मारायला सुरुवात करतो। मजबूत वर्कआउट करू आज। आता मशीन सेट करताना 10 मिनिटं जाणार आहेत मला। येतोय मस्त पंप येतोय हॅमस्ट्रिंग्समध्ये, ब्लड फ्लो चांगला येतोय। माझा ना लेफ्टवाला लेग थोडा जास्त स्ट्रॉंग आहे, तर मला राईटवाला लेग नाही ना जबरदस्ती खेचावं लागतं। आणि आता ट्रेनिंग अशी चालू आहे की 8 ते 10च्या वरती रेपच मारायचे नाहीत। फुल इंटेन्स वर्कआउट लेगचं चालू आहे, अप्पर बॉडीचं नाही। फर्स्ट वर्किंग सेट, हे वॉर्मअप सेट होते, तर वर्किंग सेट लावतो। मशीनमध्ये मला जरा थोडा अनकम्फर्टेबल वाटते, सवय नाही मशीनची। 110 सरकते। फुल प्रेस कर। लास्ट वन। ही मॅट ॲड केले का, तर जो इथं लागतोय आणि तो गॅप भरून काढण्यासाठी, पण तरी पण फॉर्म अँड टेक्निक तेवढी चांगली नाही येत आहे, ठीक आहे। ॲक्च्युली पाठीमागे उभा राहायला कोण नाही, तर एक प्लेट कमी केले, जेवढे रेप जातील तेवढे जातील।
10 reps. 2 तर अर्धेच गेले. हॅमस्ट्रिंग्स माझ्या एवढ्या वीक आहेत ना की यार ती पोज करताना पण मला कसं तरी वाटतं, कारण कॉर्ड्स ठीकठाक तरी ते दिसतात तरी ते हॅमस्ट्रिंग्समध्ये मसल्सच नाहीत असं वाटतं कधी कधी. तर हॅमस्ट्रिंग्स या सीझनमध्ये तर तेवढी ग्रो नाही करू शकत, कारण गेनिंगसाठी 1 महिना बाकी आहे फक्त. पण नेक्स्ट इयर ज्या विकनेस आहेत ना त्याच्यावरती खूप जास्त काम करणार आहे मी. बाकी सेट मारतो, बाकी 2-4 आहेत ते. हेवी आहे, कमी दे. मला बरेचसे कमेंट्स येतात की तू कम्पीट का नाही करत किंवा अशाच कॉम्पिटिशनच्या रिलेटेड. तर तुम्हाला काय वाटतं मी कुठल्या शोमध्ये कम्पीट केला पाहिजे? मला कमेंट करून सांगा. लोकल शो सोडून, कारण या एरियामध्ये मी जी टायटल आहे ते मी आधीच मारलेले आहे, त्याच्यामुळं मी जर कम्पीट केलं तर एका चांगल्या शोमध्ये करेन. तर तुम्ही सजेस्ट करा आणि गेस करा कुठल्या शोमध्ये मी कम्पीट करायला पाहिजे किंवा मे बी करणार आहे. मला कमेंट करून सांगा. ओके, किती आले? 7, 8, come on, 9, last one, 10. पूर्ण काय मीच लिफ्ट करू? ओके, सेकंड व्हेरिएशन स्टिफ लेग डेडलिफ्ट, कारण दुसरा काय ऑप्शनच नाही. पण ऑप्शन नाही तर आपण ऑप्शन काढू शकतो. जसं की तुम्ही आधीपासून बघत आलात, मी नॉर्मल जिममध्ये वर्कआउट करूनच जी काही फिजिक आहे ती बनवलेली आहे. मी आता 2-4 महिने झाले इकडे चांगल्या जिममध्ये येतो आहे. तर जो वर्कआउट करणार आहे तो कसाही करू शकतो, ठीक आहे. वर्कआउट, नॉट बॉडी बिल्डिंग. बॉडी बिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला चांगले इक्विपमेंट्स पाहिजेच. तुमची ट्रेनिंग, नॉर्मल ट्रेनिंग कोणतेही एक बार आणि तुमच्या प्लेट्सवरती पण होऊन जाईल, पण बॉडी बिल्डिंग नाही होऊ शकत. कारण लागायला मागं, कारण तुमच्या मसल्सला तुम्हाला अलग अलग व्हेरिएशन्सनी अलग अलग फायबर्स तुम्हाला टार्गेट करायचे असतात. त्याच्यामुळं तुम्हाला अलग अलग व्हेरिएशन्स करावेच लागतील. जसं की आता इथं सीटेड लेग कर्ल नाही आहे. सीटेड लेग कर्ल ही सर्वात बेस्ट एक्सरसाइज असू शकते तुमच्या हॅमस्ट्रिंग्सला, कारण हॅमस्ट्रिंगचे जे 4 हेड आहेत ना, ते 4ही हेड्स तुमचे सीटेड लेग कर्लमध्ये इन्वॉल्व असतात. आय मीन काम करतात, जी की मशीन इथं नाही आहे, मोस्टली नसते नॉर्मल जिम्समध्ये. पण हेच सांगायचं मला की बॉडी बिल्डिंग नाही होऊ शकत नॉर्मल जिम्समध्ये, है ना. पण मी करतोय, नो एक्सक्यूजेस. सॉरी, क्लिप लावची विसरून गेलो.
ओके. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो आणि कॅमेरा अँगल पण परफेक्ट याच्यावरती आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो तुम्ही स्टिफ लेग डेडलिफ्ट कशी करू शकता. ओके. फर्स्ट लिफ्ट, एक स्टेप मागे यायचं आहे, बॅक अर्च. ओके. देन नी कंप्लीट लॉक असेल, स्लाइटली अनलॉक असेल तरी चालेल, इथपर्यंतच जायचं आहे. जर याच्या खाली गेला तर तुमची जी हे आहे ना बॅक, ती थोडी बेंड व्हायला लागेल. त्याच्यानंतर तुमचा इरेक्टर स्पिन काम करेल. पुल. आता ही पुलिंग होते फक्त हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्सने. थोडा खाली जाऊ शकता. याच्यामध्ये ना तुम्ही जी स्ट्रेच तर करायचं पण तेवढं नाही. तुम्ही जो पुल करताय ना तो स्क्वीज पूर्ण ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग्समधून आला पाहिजे. बऱ्याच जणांना वाटतं की तो हॅमस्ट्रिंग स्ट्रेच केल्याने ट्रेन होतो पण त्याचं प्रायमरी काम आहे काय बोलू शकतो आपण, हिप एक्सटेन्शन. राईट. हॅमस्ट्रिंग्स संपलेले आहेत. स्टिफ लेगचे 4 सेट गेलेले आहेत. आता करतो चालू ग्लूट्स. तर ग्लूट्समध्ये ती ॲड्युक्टर आणि ॲबडक्टरची मशीन आहे इथं. खूप चांगली मशीन आहे. पण मला असं वाटतं की मी पहिले हिप थ्रस्ट केले पाहिजे, त्याच्यानंतर ती बघूया. नाहीतर मग ती करतो पहिल्यांदा, नंतर मग हिप थ्रस्ट. कारण माझी ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग दोन्ही यार खूप वीक आहेत. वीक म्हणजे ॲक्च्युली मी पूर्ण मीच वीक आहे मसल्सच्या बाबतीत. तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, मी ना प्रत्येक व्हिडिओमध्ये असा क्रिप करत असतो. क्रिप मला माहिती त्याला काय बोलू शकतो आपण, की माझी फिजिक तेवढी चांगली नाही, मी कमजोर आहे, माझे हे मसल्स वीक आहेत, माझे ते मसल्स वीक आहेत. तुम्ही मला काय यार नेहमी असेच रडगाणे लावलेले असतात. ॲक्च्युअली ही माझी पहिल्यापासून सवय आहे. तुमचा पैसा कमवण्याचा असू दे, काम करण्याचा असू दे, किंवा बॉडी बिल्डिंग कशामध्ये पण, हा माझा माइंडसेट आहे की आपण जे करतो ना ते असं वाटलं पाहिजे की यार कमी करतं, अजून जास्त करायला पाहिजे, कुठेतरी मी लॅक करतो काहीतरी. हां, त्याच बाजूला दुसरा एखादा माणूस असू शकतो, अरे भाई माझी बॉडी बघ ना किती भारी आहे माझी बॉडी. भाई आपली बॉडी खूप कमी असते जिथं आपण कम्पीट करायला जाणार आहोत किंवा है ना. तर तो जर तुमचा माइंडसेट असेल ना का माझी फिजिक खूप चांगली आहे किंवा मी मस्त दिसतो, तर मग भाई आप आ चुके हो उस कंफर्ट झोन में की भाई समाधानी आहे ना, आय एम सॅटिस्फाईड. मग जर आयुष्यभर तेवढीच फिजिक, त्यापेक्षा कमी होईल पण ते जास्त नाही होणार. त्याच्यामुळं हा प्रत्येक जिम फ्रीकचं असू शकतं की मिररमध्ये बघितल्यानंतर यार कमी आहे, अजून पाहिजे है ना. कधीच समाधान नाही आणि तसंच पाहिजे ॲक्च्युली. नाहीतर मग
ग्रोथ पॉसिबल नाही. ड्रॉप सेट. हा मित्रांनो, ॲड्युक्टर्स अँड ॲबड्युक्टर्सवाली मशीन आहे जी आपल्या ग्लूट्सला एकदम चांगलं टार्गेट करते. काय बोलते? राउंडेड. लडकीवाली एक्सरसाइज भाई. असं काय नाही, जेव्हा तुम्ही कम्पीट करायला वगैरे जाता ना तेव्हा तुमचे पूर्ण फिजिक बघितली जाते. ओके, तर दिख रहा है क्या भाई? नहीं ना, दिख रहा है, शायद से दिख रहा है. Up. अजून 4 सेट तरी करण्याचे. त्याच्यानंतर हिप थ्रस्ट. देन भाई बघूया ना फिजिक कशी वाटते जरा. यार रात्री मी जवळजवळ रोज रात्री 4 ते 5 पीनट बटरचे असे चम्मच खातो. ते ॲब्स ना साईज वाढत आहे पाहिजे तेवढी, ना फॅट सुटत आहे. सी पेपर स्किन आहे भाई, पेपर स्किन. अच्छा, पेपर कुठला आहे? पुठ्ठा. पेपर नाही, पुठ्ठा बोलू शकतो आपण त्याला. रद्दीमधला. इकडून घे. हॅमस्ट्रिंग्स एवढ्या पाहिजे ना की ही अशी जेव्हा फ्लेक्स करत अशी लटकली पाहिजे. वा. हो. हे सगळं आहे मित्रांनो तुमच्या मेटाबॉलिझमवरती. जर मेटाबॉलिझम हा असेल ना तर मग नाही फरक पडत. काही मुलांना लगेच फॅट पकडतो. मला पण ते एकदम आपण बोलू शकतो ना सिंगल डिजिट फॅटवरती असते ना बॉडी, त्यावेळेला फरक पडतो. पण आता नाही पडत. आणि त्यावेळेला खाईल तरी कोण? मी तर नाही खात भाई. आय एम सॉरी. ॲक्च्युअली ना मी ना ही मशीन हार्डली दुसऱ्यांदा मारली असेल या 4 महिन्यात. तर लेफ्ट साईडला थोडा क्रॅम्प येतो आहे. नाही माहिती का, मला सवय नसेल या मशीनची, त्याच्यामुळं. तरी पण एक लास्ट सेट मारतो आणि ग्लूट्सला जी सर्वात बेस्ट चांगली व्हेरिएशन असेल ना ती आहे हिप थ्रस्ट. ती मी आता करणार आहे. बट हे संपवून घेतो. भाई पॅन्ट थोडी जास्त मोठी झाली काय? 3 4 वरतीच यायला लागेल बाबा. ओके. खेचून पकड, खेचून ठेव.
सोड, सॉरी. ओके. आता करतोय हिप थ्रस्ट. 5 सेट, सगळे सेट वर्किंग असतील. मित्रांनो, ओके, हिप थ्रस्ट करतोय. हिप थ्रस्टच्या प्लेट्स ॲक्च्युली बंपर पाहिजे होत्या, त्याच्यामुळे गॅप मेंटेन झाली असते आणि मी लिफ्ट करू शकलो असतो. तर प्लेट या रबरच्या ब्लॅकवाले ज्याच्यामध्ये गॅप नाही, तर मला नाही मी कसा लिफ्ट करणार आहे आता, बट विल ट्राय. ओके, स्टॉपरच नाही भाई इथं. ओके, बेंच लागते स्टील डायरेक्ट बॅकला. हे बघ, जवळजवळ अर्धा तास बरबाद झाला आहे मशीन सेट करण्यात. आय एम सॉरी, हिप थ्रस्टची जागा फाइंड आउट करण्यात, जिथे हिप थ्रस्ट चांगली करू शकतो तिथे गेली. तो बेंच लागतोय. त्याच्यानंतर स्मिथ मशीनवरती गेलो, तिथं जागा नाही भेटत आहे. आता इकडं आलं, तर इकडं बघूया काय सीन आहे. पूर्ण वर्कआउटचा मूडच खराब झाला आहे. हा नुकसान आहे यार. इकडं का आलो, कारण या जिममध्ये बाकी सेशन चांगले होतात, पण हॅमस्ट्रिंगसाठी काय नाही आहे. तिकडं जिम बंद आहे. मित्रांनो, सॉरी, हा व्हिडिओ इथंच एंड करतो आहे, कारण सेशन एवढा फालतू चालला आहे ना, मला स्वतःला करायची इच्छा नाही. तर त्याच्यामध्ये शूट काय करू मी, आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला फालतूमध्ये डिमोटिवेट करण्यापेक्षा, सेन्सलेस गोष्टी दाखवण्यापेक्षा किचनमध्ये शूट करू काहीतरी. चला, मी भेटतो तुम्हाला मील खाताना, आहे ना, नाहीतर मग मील बनवताना. ओके, चलो बाय, सी यू.